श्रोतेहो नमस्कार. हसत हसत कसं जगायचं ते आपणच ठरवायचं. वयोमानाप्रमाणे काही गोष्टी विसरायला होतील, होऊ देत ना. अहो आपल्यालाच कशाला, तरुणांनाही काही गोष्टी विसरायला होतात. मग त्याचं टेन्शन न घेता काळजी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओतल्या विसरतील खास तुला या नाटुकल्यातून आपण पाहणार आहोत. शिवाय ज्येष्ठांच्या अल्झायमर किंवा डिमेन्शिया यासारख्या ज्या तक्रारी असतात त्याबद्दलचा अभ्यास करणारी सौ यशोदा पाध्ये हिचं छोटंसं पण उपयुक्त मार्गदर्शनही आपल्याला मिळणार आहोत. तसंच आवडत्या हिंदी गाण्यांच्या तालावर नाचत व्यायाम करायचा आनंदही घेणार आहोत. चला तर मग हसत हसत जगायला शिकूया. करणार आहे ते प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आमच्या एका फुलोरा या कार्यक्रमात सादर केलेलं स्किट आहे. यामध्ये विसरतील खास तुला असं नाव आहे. म्हणजे जे लोक अल्झायमर किंवा त्या तत्सम आजाराला तोंड देत असतात तेव्हा ते विसरतात सगळ्यांना बहुतेक. तर म्हणून याचं नाव विसरतील खास तुला असं दिलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये चला आले ना सगळे. बस तुमचे प्रॉब्लेम मला सांगा, म्हणजे मला नंबर लावायला बरं पडेल. मी आधी आलोय. माझा प्रॉब्लेम सिरियस आहे. पण मी काय म्हणतो हे पहा, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की हा आजार बरा होऊ शकत नाही. फक्त त्या पेशंटशी कसं टॅकल करायचं एवढं डॉक्टर सांगणार आहे तुम्हाला. त्यांना काय जाते सांगायला, आम्हाला तोंड द्यावं लागतं रोजच्या नाटकाला. नाटक म्हणून गावं. हा ठीक आहे. डीडी शो म्हणजे ती टीव्हीवरची मालिका नाहीये. सुनेला त्रास देण्यासाठी सासू मुद्दाम कोणाबद्दल करते. बोला, सुरुवात केलीच आहे तर तुम्हीच बोला पहिल्यांदा. लेडीज फर्स्ट. तेवढी झोप नाही, पण गॅसवर दूध ठेवलेलं विसरणारी बाई माझ्या आईचा फोटो पाहतात म्हणते. व्यवस्थित टाकून बंगावर चिरची साडी गेली बघायला बरे. आता मला सांगा, हल्लं जाऊन 2 वर्ष झाली हो, तरी तेच बोलते ती. ओके, झालं का तुमचं? इथं संपत नाही बरं. अभिता वाटतो त्यांना त्याचा पिक्चर लागला की हलत नाही म्हातारी टीव्ही समोर. यांचं ऐकत राहाल तर अख्खा दिवस संपेल, पण यांचं हृदयकान काही संपायचं नाही. मी बोलू का जरा? हा बोला. आपलं कोणतं कांड आहे? माझे वडील 86 वर्षाचे आहेत, पण त्यांची 100% मेमरी चांगली आहे. हा आहे वाटतं तुमचा प्रॉब्लेम. उसने घेतलेले पैसे विसरत नाही, हो ना? तुम्ही जरा शांत बसता का हो? तुमचं झाले बोलून. हा तुम्ही बोला बोला. पण त्यांच्याहून 60 वर्षातील लहान असूनही माझ्या आईला सगळा विसर पडलाय. प्रत्येक वेळी नावं विचारते आमची. सांगितलं तर ओळख नसते हो डोळ्यात. कोणत्या कोरोना ओळखत नाही हो. काय करावं? सेम केस आहे आमच्याकडे, पण ती आम्हाला अजून मधून ओळखते, पण पप्पांना ओळखत नाही. हा कोण पडता माणूस आहे माझ्या खोलीत म्हणून ओळख बाहेर येते. आम्ही समजायचा प्रयत्न करतो. अगं पप्पा आहेत ते तुझे मिस्टर. तर म्हणते खोटं बोलू नकोस, त्यांचे केस अगदी काळेभोर कुरळे आहेत. हा कोण टाकलाय बसलाय? स्वतःला अशात पाहून म्हणते ही कोण बुद्धी बसली इथे? विचित्रता आहे सारं. आमच्याकडे तर वेगळाच प्रॉब्लेम झालाय. निवृत्तीनंतर वेळ जात नाही म्हणून कोडी सोडवायची माझी आई. वडील गेले तशी एकटी पडली. मग पोळी टाकले कसा आणून वाचायची, त्यात मोठमोठी पोळी असायची. पण आता घाबरून परत सुटते अचानक. तो मारेल, माझा खून करेल म्हणते. कधी कधी मला जवळ बोलवते आणि म्हणते सावध राहा, याचा भरोसा नाही. मंडळी, सॉरी, मिस डॉक्टर प्रसाद, तुम्हाला मोकळेपणानं माझ्याशी बोलावं आज म्हणून असिस्टंट असल्याचं नाते केलं. अहो एक गोष्ट सर्वांना ठाऊक आहे की या आजारावर औषध नाही, पण तो का होतो आणि
आणि कंट्रोलमध्ये कसा ठेवता येतो हे जाणून घेऊया आपण. मीराताई, माणसाच्या मेंदूचा काही भाग काम करतो तेव्हा त्याला तरुणपणच्या आठवणी असतात. म्हणजे तरुणपणी पाहिलेला अमिताभ तो पिक्चर मध्ये तसाच दिसतो. तरुणपणातील नवरा लक्षात असतो पण म्हातारपणाची नाही ओळखू येत. हो का? म्हणतं काय काहीतरी काही औषधं त्यांची अस्वस्थता कमी करू शकतात पण आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा राग न करता त्यांच्याशी काही खेळ खेळून त्यांच्या मेंदूची ताकद वाढवायला मदत केली पाहिजे. समजलं का लीलाबाई? समजलं हो. तुम्ही समजून घ्या काय खेळ खेळायचे ते. नुसत्या माणसाच्या पणाने दाखल बसता त्यापेक्षा आई वडिलांसाठी जाऊ थोडा वेळ सांगावं लागतं काय खेळ खेळायचे ते लोकांशी. डायनिंग टेबलवर बसून बॉल मारणं, अनेक रंगाच्या वस्तू समोर टाकून विशिष्ट रंग ओळखायला सांगायचा. मंडळी, एखाद्या डब्यात खूप वस्तू आहेत पण तीव्र प्रकाश होतामुळे डोळे दिसले असताना त्या डब्यामधून हवी ती वस्तू शोधायला सांगितली तर आपला कसा गोंधळ होईल. अगदी तशीच अवस्था असते बरं का अल्झायमर झालेल्या लोकांची. परमेश्वरा, हे टाळता नाही का येणार? आपण याला काय झालं? पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा, स्वतःला झेपेल तेवढी अंगार मेहनतीची कामं करा आणि बुद्धिबळासारखे खेळ खेळा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्र मैत्रिणीमध्ये मिसळायचं, हास्य विनोद करायचा, गप्पा मारायचा मनसोक्त करणार ना मंडळी? हो. आणि तुम्ही? मंडळी, मला खात्री आहे तुम्ही सगळे अल्झायमर टाळायचा 100% प्रयत्न करा. पण दुर्दैवानं ज्यांना हा आजार झालाय त्यांच्याशी हे खेळ खेळायचे. या चला आपण प्रत्यक्षात पहा. चला या खेळूया. बिलकुलकर, हो या इकडं. हा बॉल घ्या. हा आणि हा असा एकमेकांच्या टाकायचा. करा बरं पास. छान. पाटील पकडा. वा वा वा. नीला साहेब, हो द्या. नीलाताई, तुमच्याकडे टाकायचं का? हो हो. टाका टाका, त्यांच्याकडे पण टाका. कसं काय वाटला हा खेळ? छान. आता अजून दुसरा प्रयोग करायचा बरं का. हा तुम्ही घरी जाऊन करायचा. एखाद्या मोठ्या बॉक्स मध्ये वेगवेगळ्या रंगाच्या नानारंगी वस्तू ठेवायच्या आणि मग एखाद्या विशिष्ट रंगाची वस्तू त्या बॉक्स मधनं काढायला सांगायची. हा खेळ रोज तुम्ही घरी जाऊन खेळायचा म्हणजे तुम्हाला अल्झायमर कधीही होणार नाही. झाला तर लवकर बनावी. बरं ठीक आहे. आणि आता लीलाबाई, तुमच्यासाठी एक वेगळा गेम आहे बरं का. हा, हे असे ग्लास आहे. हे ग्लास सीताच्या ऋतून ठेवलेले आहे. पहिले तुमच्याकडे बॉल देतो मी आणि ह्या बॉलनं हे सगळे ग्लास पाडायचे. सोपा आहे. हल्ली असं नंतर सरपटत बॉल टाकायचा बरं का. अरे वा, काय माझा ना झाली आपले. आता मी तुम्हाला सर्वांना ह्या प्लेट देतो बरं का. या माणसांकडे एकमेकांच्याकडे. आणि आता मी जसं करतो तसं करायचं. हा, पहिल्यांदा ती प्लेट डोक्यावर ठेवली. 1 2 3 4 5 असं 3 वेळा घरी करायचं. ठीक आहे. आता आपण एक वेगळा खेळ करायचा टाळ्यांचा. प्रथम मी जसे वाजवेल ना माझ्याबरोबर तुम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं. हो, अत्यंत चांगला प्रकार आहे. तुम्हाला खूप आनंद वाटेल. सुरू करायचा. हो. विषयच असा आहे की आपण काहीतरी दुखलं की डॉक्टरकडे जातो. त्यामुळे हात दुखले, पाय दुखले तर ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये डोकं दुखत नाही बरं का बाय द वे. त्यामुळे आपण डोक्याच्या डॉक्टरकडे कधीच जात नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, वयाच्या मानाने आपण ऍक्सेप्ट करतो की हा बाबा काहीतरी विसरतोच आहे, थोडंफार होत असेल.
पण जेव्हा ते दैनंदिन आयुष्यात आपल्याला त्याचा त्रास होतो तेव्हा ते विस्मरण फार गरजेचं असतं की जाणून घेणं आणि त्याच्यावर उपाय करणं. तर त्यांनी जे सांगितलेले उपाय आहेत छोटे छोटे ते फार उत्तम आहेत. तुम्हाला हे वाटताना असं वाटेल आपण बालवाडीत आहोत का, आमची नातवंड असं करतात, पण तुम्ही ते करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपलं एकतर आरोग्य पण छान राहतं आणि अतिशय छोट्या गोष्टींमध्ये इतकं आपलं डोकं शाबूत राहण्यासाठी जर होणार असेल तर का नाही करायचं. तर आम्ही म्हणजे तुमच्या टीमचं मी पूर्णपणे खूप मनापासून कौतुक करते की तुम्ही स्वतः ज्येष्ठ असून हे करताय, अवेअरनेस पण क्रिएट करताय आणि मला असं गॅरंटी की तुम्ही ह्या सगळ्यात तुम्ही पण स्वतः ते करत असाल. त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. जिंदगी